मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आज मतमोजणी, युवासेना विरुद्ध एबीव्हीपी मध्ये थेट लढत। केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं नियोजन। आज सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा कालचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक, उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचाही आरोप। पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते होणार। मेट्रो लाईन्सचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, मग पुन्हा उद्घाटन का करताय? सुप्रिया सुळेंचा सवाल। तर काय केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, त्यांनी सांगू नये, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अंबरनाथमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास नगर परिषदेची परवानगी नाही। अंबरनाथमध्ये मृतदेह दफन करण्यास राजकीय पक्षांचा विरोध। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परिषदेनं परवानगी नाकारली। अक्षयचा मृतदेह पुरायला जागा मिळत नसल्यानं कुटुंबाची हायकोर्टात धाव। आज हायकोर्टात मृतदेह पुरवण्याच्या जागेसाठी अर्ज दाखल करणार। अक्षय शिंदेचे वकील अमित काटनवरे यांची माहिती। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई, राऊतांची टीका। शिंदे आणि फडणवीसांमध्ये सिंघम कोण, त्यांनी बसून ठरवावं किंवा कॅबिनेट बोलवावी, राऊतांचा टोला। आमचे देवाभाऊ सिंघम आहेत, महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा विरोधकांना देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष, नितेश राणेंची टीका। बदलापुरातील शाळेत चाइल्ड ट्रॅफिकिंग, मुलींचा पॉर्न फिल्मसाठी वापर, संजय राऊतांचं विधान। तर नालासोपाऱ्यात सामूहिक बलात्कार प्रकरणातील भाजप पदाधिकाऱ्याचा एन्काउंटर करणार का, राऊतांचा सवाल। आमच्या आणि वकिलाच्या जीवाला धोका, अक्षय शिंदेच्या कुटुंबाकडून सुरक्षेसाठी अमित शहा आणि फडणवीसांना पत्र। आमदार रोहित पवारांना एसआरपीएफच्या केंद्रात जाण्यापासून पोलिसांनी अडवलं, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। कार्यकर्त्यांकडून फडणवीस राम शिंदेंविरोधात घोषणाबाजी। एसआरपीएफ केंद्र मंजूर केल्याचा जीआर माझ्याकडे आहे, केंद्र मंजूर केल्याचा कुणीतरी बॅनर लावला, रोहित पवारांची राम शिंदेंना टोला। घोषणाबाजी झाल्यानं जयंत पाटील भडकले आणि भाषण थांबवलं। अहमदनगरमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान प्रकार। बुलढाण्यात रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुपकरांवर गुन्हा दाखल। तुपकरांचं कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी अहवाल, चुकीच्या वेल्डिंग कामामुळे पुतळा कोसळल्याचं अहवालात समोर। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी वैभव नाईकांना पोलिसांकडून नोटीस, गुन्ह्याच्या तपासासाठी कागदपत्र सादर करण्याचा नोटिशीत उल्लेख। मेधा किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, राऊतांना 15 दिवसांच्या कैदेसह 25,000चा दंड। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगात टाकण्याचा डाव, संजय राऊतांचा आरोप। ज्या शौचालय घोटाळ्यात सरकारनंच कारवाईचे आदेश दिले, तो मुद्दा लोकांसमोर मांडल्यावर अब्रू नुकसान कसं काय होतं, राऊतांचा सवाल। माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झालाय, माझ्या कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही, मेधा सोमय्या यांची प्रतिक्रिया। नवरात्रीमध्ये भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार। अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर, मुंबई कोकणच्या जागांबाबत चर्चा होणार। विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिंदे गटाचा दावा। आमच्या सर्वेत विदर्भातील 24 जागांवर आमची चांगली स्थिती, मित्रपक्षाला आम्ही 24 जागांबाबत समजावून सांगू, संजय राठोडांची माहिती। अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाला आता पूर्णविराम, त्यांचं सरकार आता जातंय, अजितदादा आमदारही राहणार नाही, संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा। महाविकास आघाडीत शरद पवार गटाला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता, तेवढ्या जागांसाठी तब्बल 1200 इच्छुक उमेदवारांचे अर्ज। काहींनी उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उभं राहणार नाही म्हणून बॉन्डही लिहून दिला। मुंबईतील भायखळा आणि वर्सोवावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद, सूत्रांची माहिती। भायखळा आणि वर्सोव्याच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक। कोकणातल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीच रस्सीखेच, चिपळूण सावंतवाडीवर पवार गट तर राजापूरसाठी काँग्रेसचा दावा, तर चिपळूणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही। राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर, विदर्भातील विधानसभेच्या जागांचा राज ठाकरे आढावा घेणार। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे शरद पवार यांच्यासोबतचे पोस्टर व्हायरल, नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी, बॅनरवर उल्लेख। तर पोस्टर आम्ही व्हायरल केलं नाही, पवार गटाचं स्पष्टीकरण। हर्षवर्धन पाटील अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, पितृपंधरवाड्यानंतर निर्णय जाहीर करणार। माझ्या मुलाला अजित पवारांची भेट घ्यायला मीच सांगितलं, विक्रांत जाधव अजितदादा भेटीवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली, जरांगेंवर सध्या संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार। संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी बच्चू कडूंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। छगन भुजबळांवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू, ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयात उपचार, भुजबळांची प्रकृती सध्या स्थिर।
डॉक्टर अजित रानडे 7 ऑक्टोबरपर्यंत कुलगुरूपदी कायम. उच्च न्यायालयाकडून रानडेंना हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती कायम. 4 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार. मुंबई शहरासह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू. सखल भागात काही काळ पाणी साचल्याची माहिती. मुंबई ठाण्यात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी. पहाटे पावसानं विश्रांती घेतली. मुंबईतील लोकल रस्ते वाहतूक सुरळीत सुरू. कल्याणमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी 3 पंप कार्यरत. रत्नागिरीतील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता. जळगावच्या एरंडोलमध्ये मुसळधार पावसाचा कहर. पाण्याच्या प्रवाहात दुचाकी आणि सायकल वाहून गेल्या.